श्री मल्हारी विजय अध्याय 13. श्री गणेशाय नम, श्री सरस्वते नम, श्री गुरुवे नम, श्री मैराळाय नम. आता नमो शंभुदेव, सर्व सुखाची ठेव, मस्तक ठेवून पायी कृपा मागे लवलाही. मागील अध्यायी कथन. दैत्याने दरबार बोलवून सकळा केली विनवणी. चला युद्ध चलावे शीघ्रगती. आपुले बोलवून दैत्यकुळ गौरविता झाला सकळ. वीरासहित आपण पाहता झाला रणांगण. दैत्याला पाहून इंद्र गेला घाबरून. म्हणे शिवासी येऊन तारावे गौरी रमणा. शिवभैरव म्हणे पाकशासना, युद्ध कुशल घेऊनी देवांना. समरांगणी जाऊन सत्वर दैत्यसेना मारी ठार. देवसेना घेऊन समरांगणी आला पाकशासन. दैत्यसेना वेष्टून सिंहनाद करी गर्जुन. युद्ध उत्साहे वीर करती एकमेका प्रहार. गज गजास धरत गंडस्थळे रक्त सांडत. करुणी शरसांधना वेगे पळविती मागे मागे. शस्त्र घाते छेडून ज्वाळा उठती जाण. बाण लागता रक्त गळे रुधिर पूर वाहती आगळे. रणांगणाचे धुळीने अंबर माखी त्वरेने. मुसळ मुदगले हानीती नाना शस्त्रे प्राण घेती. गजमस्तक उडून घेई वीरांचा प्राण. रणशूर दैत्यसेना पाकशासना आवरेना. दैत्य मदोन्मत्त भारी कल्लोळ करती रणांगणी. जे दैत्य रणांगणी मरत शुक्र संजीविनी तया तारत. उठवनिया पुन्हा झुंजत बळे करोणी देवाताडी. ते पाहुणी पाकशासन त्वरेने करी पलायन. येऊनी शिवपार्वा भैरवापासी घाली नमस्कारासी. म्हणे हे पार्वती रमणा, देव लागले मरणा. शिबिरे होती ओस दुःख सोसवेना मज. ऐकुणी इंद्राची वाणी दया उपजली पिनाक पाणी. अनिवार्य त्रिशूल मंत्रुण ठेविला शिबिरा नेऊन. कृपादृष्टी न्याहाळून उठविले देवसैन्य. म्हणे संग्रामी जाऊन दैत्यसेना या मारून. मग सकल येती रणांगणी दैत्यसेनेस पाजती पाणी. जय घोष नादे करून अंबर टाकती निनादून. उरले दैत्यकुळ पळून जाती सकळ. आपुल्या शिबिरी येऊन स्वामीस सांगती कथन. विजयाची पुष्पमाळा पडली इंद्राच्या गळा. ते पाहुणी सुरवर पुष्पवर्षाव करती थोर. इति श्री मल्हारी महात्मे सम्मतार्थ जयाद्री महात्मे श्री मल्हारी विजये 13वा अध्याय गोढा. श्री सांब सदाशिवर्पणामस्तु. शुभम भवतु.